हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासभाई अडसूर साहेब, प्रतापरावजी जाधव, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण कमी वेळ असल्यामुळे सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या सगळ्या माझ्या शिवसैनिक बांधवांनो, माता भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या 60व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी तमाम शिवसैनिक बांधवांना माझ्या भगवामय या ठिकाणी शुभेच्छा देतो। 60 हा आकडा नाहीये, 60 हा संस्कार आहे, हा इतिहास आहे, हा संघर्षाचा आणि निष्ठेचा अध्याय आहे। मला आठवतं ज्यावेळेस मी 1985-86 सालामध्ये शिवसैनिक म्हणून शिवसेनेमध्ये आलो, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लढणारी संघटना शिवसेना म्हणून मी शिवसेनेचं काम सुरू केलं। आज मला आठवतंय की त्या 60 वर्षाचं फलश्रुती म्हणून आज ही जी गर्दी दिसते आहे, या ठिकाणी जे तमाम सैनिक, त्याच्यामध्ये 40 वर्ष काम केलेले शिवसैनिक, तर आजपासून नवे शिवसैनिक म्हणून जे काम करतायत, त्या सगळ्यांची सांगड या ठिकाणी आहे। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी हे छोटंसं रोपटं लावलं। त्यावेळेस सत्ता नव्हती, पैसा नव्हता, वाहनं नव्हती, त्यावेळेस फक्त एक विश्वास होता, मराठी माणसावर होणारा अन्याय, हिंदुत्वावर होणारा अन्याय, आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या माणसाला न्याय देण्याकरता, हिंदुत्वाचं रक्षण करण्याकरता जी संघटनेचे विचार आहे त्याच्या भरोशावर हे काम सुरू झालं। त्यावेळेस मोबाईल नव्हता, त्यावेळेस फोन होता, त्यावेळेस पैसे नव्हते, त्यावेळेस सायकलवर प्रवास नव्हता, त्यावेळेस एसी नव्हता, त्यावेळेस एकच ध्यास होता, तो म्हणजे हिंदुत्वाचा ध्यास होता, वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा ध्यास होता, आणि त्याच्या भरोशावर ही शिवसेना उभी राहिली। बघता बघता मुंबई काबीज झाली, बघता बघता ठाणे काबीज झालं, महाराष्ट्रभर शिवसेना। 17 इतरांसाठी 1760, आमच्यासाठी एकच हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे नावाचा गजर या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला, आणि तुमच्या आमच्या सारखे सर्वसाधारण माणसं मध्ये मोठे झाले। माझ्यासारखा टपरी चालवणारा आमदार झाला, रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे साहेब आमदार झाले, विणणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले, पुंगाणी वाजवणारा विजयराज शिंदे आमदार झाला, आणि सर्वसाधारण माणसाला सत्तेचं विकेंद्रीकरण कळायला लागलं। ही शिवसेना वाढत असताना शिवसेनेला झटके मिळाले, अनेक गेले, आणि त्यावेळेस आम्ही म्हणालो, गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे। त्या शिवसेनेच्या मागे शिवसेना प्रमुखांनी सांगायचं आणि आम्ही शिवसेनेचं काम करायचं, अशा पद्धतीचं काम सुरू झालं। पण काही दिवसांनी आपण पाहिलं, या ठिकाणी सत्तेचं वादळ सुरू झालं। 19 साली आपल्या या निवडणुका पार पडल्या, शिवसेना भारतीय आलं, आणि अचानक त्या बहुमतामध्ये ठिणगी पडली। समविचारी लोकांची फारकत फाडून ज्या विचाराशी बाळासाहेबांना कायम फारकत ठेवली होती, त्या विचाराशी आय लव्ह यू म्हटलं गेलं, आणि ज्या माणसाला मोटरसायकल चालवायचं लायसन नव्हतं, त्या माणसाला ट्रक चालवायचं लायसन दिलं गेलं। त्या ठिकाणी 4 कुमुकले आले, त्यांनी माणसाला लोटण्याचा प्रयत्न केला, आणि काय सांगावं, जणू काही शिवसेना आता संपणार आहे अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं। घरामधून सत्ता सुरू झाली,
ऑनलाईन सत्ता सुरू झाली, ऑफलाईन सत्ता बंद झाली आणि अचानक उठाव झाला. उठावामध्ये आमदारांनी निश्चय केला की होय, आम्हाला शिवसेना प्रमुखांची शिवसेना वाचवायची आहे.